कोस्टल रोडमुळे या झाडांचा बळी जाणार आहे। ही काही सामान्य झाडं नाही आहेत, ही आहेत खारफुटीची झाडं, ज्यांना मॅनग्रोव्स किंवा कांदळवन म्हणतात। वर्सोवा दहिसर कोस्टल रोड प्रोजेक्टचा फेज 2 हा मनोरी खाडीत होणार आहे। त्यामुळे चारकोप, गोराई, दहिसर यासारखी ठिकाणं जिथे मोठ्या प्रमाणावर खारफुटीची झाडं आहेत, तिथे याचा मोठा परिणाम होणार आहे। तब्बल 9000 झाडांची कत्तल होणार आहे। ही कांदळवनं पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। समुद्रकिनारी भरती ओहोटींच्या रेषांदरम्यान ही झाडं उगवतात आणि बदलत्या प्रवाहांशी सामना करतात। ही झाडं भरतीच्या पाण्याचा वेग रोखण्याचं एका बफर सारखं काम करतात। जर ही झाडच नसतील तर पावसाळ्यादरम्यान पाणी भरून पूर येऊन सगळी वाताहत होईल हे उघड आहे। ही खारफुटी झाडं आणि तिथलं दलदल हे कार्बन सिंकचं काम करतं, म्हणजे ते वातावरणातलं कार्बन शोषून घेतं। ही 9000 झाडं तोडण्याची भरपाई म्हणून चंद्रपूरमध्ये झाडं लावली जाणार आहेत। पण समुद्रकिनारी तोडल्या जाणाऱ्या झाडांची अशी भरपाई कशी होऊ शकते? जिथे ही खारफुटी झाडं असतात, वनं असतात, तिथे आपली स्वतंत्र परिसंस्था इकोसिस्टम असते। जर ही झाडं तोडली गेली तर त्याचं काय होणार? इथले मासे, खेकडे यांवर मासेमारी समाज अवलंबून आहेत, त्यांचं काय? चारकोप मधल्या 138 हेक्टरमध्ये पसरलेल्या कांदळवनांनी या भागाला अनेक वर्ष पुरापासून संरक्षण दिले आहे। 2005च्या मुंबईच्या पुरामध्ये गोराई आणि ऐरोली या ठिकाणी कमी हानी झाली होती। का? या झाडांमुळे। आता 21 एप्रिल पर्यंत यंत्रणा या प्रोजेक्टवर लोकांचे आक्षेप स्वीकारत आहेत। त्यानंतर एक पब्लिक हिअरिंग होईल। काही जाणकार नागरिकांनी बीएमसी आणि इतर यंत्रणांना ईमेल लिहून आपला विरोध दर्शवला आहे। नंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा आता 21 एप्रिल पर्यंत काहीतरी करून आपण या खारफुटी जंगलांना वाचवायचा प्रयत्न करणार का, हा खरा प्रश्न आहे। 1991 ते 2001 या काळादरम्यान अनियंत्रित विकासामुळे मुंबईने 40% कांदळवनं गमावली आहेत। जर ही वृक्षतोड झाली तर मुंबई फक्त काही झाडच गमावणार नाहीये, तर हे शहर आपली नैसर्गिक भिंत गमावून बसेल।